राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय काय होता? शेवटचे 2 तासात दादांकडे आपण गेलं पाहिजे किंवा दादांबरोबर ते आपण काम केलं पाहिजे किंवा राष्ट्रवादीमध्येच गेलं पाहिजे? तुम्हाला सांगतो मी, आत्ताची जी लोकसभा जी झाली, त्या लोकसभेला आदरणीय अजितदादांच्या पत्नी या आमच्याकडे उमेदवार होता, सुनेत्राताई पवार आणि त्या महायुतीच्या उमेदवार होत्या. म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी त्या आपल्याकडे उभ्या होत्या. आणि त्यावेळी आम्ही सर्व मंडळींनी घराघरात जाऊन ताईंचा फक्त नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी प्रचार केला आणि घड्याळाला मत मागितलं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व मतदारांनी तिथं मोठ्या मनाने घड्याळाला मतदान केलं. का तर पंतप्रधान परत आपल्याला नरेंद्रभाई मोदी पाहिजे म्हणून. मग तेव्हा भारतीय जनता पार्टीचा जो मतदार आहे, त्यांनी घड्याळाला मतदान केलंय. तर आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते होतो आणि भारतीय जनता पार्टीचंच काम केलं. तर आता मतदाराचा आवाज आहे. मी तुम्हाला म्हटलं जे 150 स्टेटस ठेवले. तो मतदाराचा आवाज आहे, की हा आपला महायुतीचा घटक पक्ष आहे. तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जा आणि त्या घड्याळ चिन्हावरच ही निवडणूक लढवा. म्हणून आम्ही घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवतोय आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला नागरिकांनी काय केलं ते दिसेल.